एका अतिशय महत्त्वाच्या बातमीनं शिवरायांचा पुतळा पाडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे। शिवाजी महाराजांची 100 वेळा माफी मागायला तयार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। तसेच या पडलेल्या पुतळ्यावरून राजकारण करू नका असं आवाहन देखील मुख्यमंत्री करतायत। तर अजित पवार यांनी या प्रकरणी कालच माफी मागितली आहे। घडलेली घटना चुकीचीच होती, चुकीला माफी नाही असं अजित पवार यांनी आज म्हटलंय। घटना अतिशय दुर्दैवी आहे। नेवीने तो पुतळा उभारला चांगल्या भावनेने, परंतु दुःख देणारी घटना तर झाली आहे। परंतु मला एवढंच सांगायचं आहे, राजकारण खरं म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे, पण त्याचं राजकारण करणं हेही त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे। आणि म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला। छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे, अस्मिता आहे, आपलं दैवत आहे, यावर राजकारण करू नये। आणि जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची, तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं। त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे। 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाचं नाही वाटणार नाही, कमीपणा नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच, त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतोय। त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील सुबुद्धी द्यावी आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे। त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली, काही जण म्हणतात हे अमक्याने काम केलं, नेव्हीने केलं, कोण म्हणते पीडब्ल्यूडी केलं, कुणीही काम करू देत, चूक ती चूकच आहे, त्याला अजिबात माफी नाही। ते कोणी दोषी असेल, तो अधिकारी असेल, तो कुणी असो, त्याला माफी नाही। त्याचा संपूर्ण तपास करून त्या संदर्भात दोषीवर अशी कडक कारवाई केली जाईल की पुढं 10 पिढ्या नाही, सगळ्यांना देखील लक्षात राहिलं पाहिजे। महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जर काही चूक केली तर महाराष्ट्र त्याला माफ करत नाही, हा इतिहास आपल्याला त्याच्यातून निर्माण करायचा आहे।